ए अरे दादी अरे. नमस्कार मित्रांनो, मी चाललो आहे आता कांद्याच्या पिशव्या भरायला. आता हा टेम्पो मागवलेला आहे आणि या टेम्पोत आम्ही भरणार आहे 15 ते 20 पिशव्या. आणि एक पिशवी 55 ते 60 किलोची असते आणि ती खांद्यावरती उचलून गाडीत भरावं लागतं. इथे कोणी मदतीला हमाल बिमाल नसतो, हे आपल्यालाच करावं लागतं. त्यामुळे मी आता चाललोय टेम्पोत. इथं आमचा बैल आहे बघा, आता दिसत जोरात टेम्पो घेते आणि हळूहळू चालव. खूप जोरात टेम्पो आहे त्यामुळे लय धडधड आहे ना. आमच्या आरवला अभ्यास नाही आवडत, पण त्याला वावरत म्हणलं ना लगेच पळतो आहे ना आरव. हळूहळू लय धाडधाड होते. मी आता उडी मारतोय. वावरात आलो तो, या दोघांची चालू होती कुस्ती बघा. या दोघांची कुस्ती आणि याला आहे ना आता दोघांना फटकावणार आहे. एक दादा आणि एक गुड्डू. ऐंश दादा. ए अरे दादी अरे हे लागल हळू. अरे सोड जाऊ दे, तू मोठा आहे. दादा काय पडणार आहे का त्याला गुड्ड्या. एका कांद्याच्या पिशवीचं वजन असतं 55 ते 60 किलो. मार्केटला गेल्यानंतर हमाल पिशव्या उचलायला असतात, पण शेतातील पिशव्या उचलायला आपल्यालाच उचलावं लागतात. 15 ते 20 पिशव्या दोघांनी मिळून उचलल्या आणि टेम्पो आम्ही भरला. कांद्याच्या पिशव्या उचलायला मुलांनी सुद्धा थोडी मदत केली. आमच्यासाठी कांद्याचं मार्केट चाकण या ठिकाणी उपलब्ध आहे. पुण्याला सुद्धा आम्ही कांद्याच्या पिशव्या मार्केटला नेतो, पण कांद्याच्या आता 10 ते 15 पिशव्या आहे, त्यामुळे पिंपरी मार्केट या ठिकाणी आम्ही भाजीपाल्याच्या मार्केटमध्ये खपून जातात. कांद्याच्या पिशव्याचा टेम्पो भरल्यानंतर विलायती गावात बैलांसाठी घेऊन आलो. असेच माझे ब्लॉग पाहण्यासाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब, फॉलो करा. भेटूया पुढल्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.